बघा, स्क्रीन मी तुम्हाला पाठवलेली आहे, दिसते तुम्हाला स्क्रीन सगळ्यांना? ओके, चला बघा, या ठिकाणी गणिताचा प्रश्न आहे पहिला. समजतोय का बघा? मला उत्तर द्या. सोपा आहे, खूप सोपा आहे. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. येस येस. चला बघा, आलं का उत्तर? डी डी जण डी म्हणतायत बरेच जण. डी बघा, आय व्ही एक्स एल सी डी एम. तर या ठिकाणी तुम्हाला बाकीचं माहिती मी पटापटा लिहितो. 1, 5, 10, 50, 100 आणि 500. 500 ला डी म्हणतात, तर डी हे उत्तर बरोबर आहे. बाकीच्यांनी उत्तर द्या. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 10.345 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत किती? 10.345 या संख्येमधील 4 ची स्थानिक किंमत किती? सगळ्यांनी उत्तर द्या. पर्याय क्रमांक टाका, पर्याय क्रमांक. बघ काय येईल मग याचं उत्तर. हे बघा, या ठिकाणी दशांश चिन्हाच्या इकडं 1 0 आणि हे 4, म्हणजे 0.04, म्हणजे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. इथं आणि ह्या बॉक्सच्या ठिकाणी कोणता अंक येईल? सांगा बरं, कोणता अंक येईल? तर पर्याय क्रमांक टाका सगळ्यांनी. 28वा प्रश्न करायचा तुम्हाला सर्वांना. अठ्ठावीसवा प्रश्न करा सगळ्यांनी. कोणाचं उत्तर आलं नाही 28व्याचं? काय प्रॉब्लेम येतोय? माझा आवाज येतो का बेटा? अनम्यूट केलं मी सर्वांना, मला सांगा आवाज येतोय माझा? हो सर. मग उत्तर का टाकत नाही तुम्ही? हा, आला आला, येते, बऱ्याच जणांचं येते आता. हो सर. ठीक आहे, ओके. येस, 2 नंबरचं ऑप्शन तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. 3 बघा, मी इथे लिहितो 3 2 7 5. 3 2 5 7 5. 3 2 5 7. एक मिनिट, पुन्हा लिहितो मी ते. 3 आपण घेतले ऑप्शन मधले 3. 2 5 7 5 आणि इथे सुद्धा 3 ठेवले, इथे सुद्धा 3 ठेवले, इथे ठेवले 3 8 3 6 वजा. मग 7 7 चे केले 6, 15तून 6 गेले, 15तून 6 गेले, किती राहिले? 9. 6तून 3 गेले 3, 15तून 8 गेले 7, आणि इथं 3 चे 2 केले, 11तून 3 गेले 8, 2 ला 2, 28 739. 28 739.
बरोबर आलं ना 3. घ्या पुढचा प्रश्न. कोणाच्या दोन्ही भुजा वाढविल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? कोणाच्या दोन्ही भुजा जर वाढवल्या, भुजा म्हणजे बाजू. आता बघा, हे एक कोण आहे, हा 30 अंशाचा आहे. ही ही जी बाजू आहे ना ही, आता तुम्हाला काय म्हटलं त्यांनी, की ही बाजू इथं आहे, तिला आपण इथपर्यंत वाढवलं असं, आणि बाजू इतकी, हिला इथपर्यंत वाढवलं, तर काय फरक पडेल? काही फरक पडतोय का असं तुम्हाला विचारलंय. काहीच फरक पडणार नाही, कारण भुजा किती वाढवल्या तरी उत्तर तेवढंच राहणार आहे. हा सोडवायचा तुम्हाला अपूर्णांकाचा प्रश्न आहे, सोडवा. सर्वांनी हा अपूर्णांकाचा प्रश्न सोडवा. उत्तर द्या अपूर्णांकाचा प्रश्न सोडवून. सोडवा लवकर लवकर. हा, हे बघा, छेद सारखा असल्यामुळे गणित सोपं आहे. 7×5 = 35, 35 आणि 3 = 38, भागिले 7 अधिक 7×6 = 42, 42 आणि 4 = 46, 7. आता बघा, 8 आणि 6 14, 14 4 हात चला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 7. आता भाग देऊयाला बघा आपण. 7 1 7, 7 1 7, एक उरला, 7 दुने 14, म्हणजे 12. ऑप्शन नंबर 3. येस, येस, ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. 8,80,808, 8,80,808. असा प्रश्न आला आणि याला चुकवायचंच नसलं, 100% चुकवायचं नाही, तर तुम्हाला सांगतो काय करायचं. बरोबर चाला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, नंतर अब्ज. बघा, आता काय सांगितलंय, 8 अब्ज, इथं लिहिलं 8 अब्ज. 80,000, 10,000 मध्ये 80,000, 808, 808 राहिलेल्या ठिकाणी शून्य देऊन टाका. 1 2 3 4, 8 त्याच्यानंतर 4 0 80, 808 पुढे दिसतंय 4 नंबर मध्ये. पुढचा प्रश्न. वर्तुळाची जीवा 2.5 सेमी व 3, वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेमी व जीवा 3 सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल? एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न आहे. करा सर्वांनी.
आता जर याची त्रिज्या जर हे बघा, एका वर्तुळाची त्रिज्या जेवढी असते त्याची सर्वात मोठी जी जीवा आहे तीच त्याच्यापेक्षा मोठी दुप्पट असते. तर दुप्पट म्हटलं जीवा, जीवा ही व्यास असते आणि व्यास ही जीवा असते. मग हे 2.5 आणि हे 2.5 दोघांची बेरीज केली 5 उत्तर येणार. पर्याय क्रमांक 2, 32 च पर्याय क्रमांक 2 बरोबर. चला पुढचा प्रश्न. 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत सांगा. संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? व्हेरी गुड. 74 सांगितले बऱ्याच जणांनी. बघा 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या, 100 पैकी 25 मूळ संख्या, मग 75 झालं. तर 74 म्हणण्याचं कारण मला माहिती, पण तुम्हाला माहिती आहे का सांगा. तुम्ही 74 म्हणतायत ना, 74 का म्हणतायत तुम्ही? कारण 25 मूळ संख्या जर वजा केल्या तर 75 येतं. सांगा, एक जणांना सांगा. मला माहिती, मी पण सांगू शकतो तुम्हाला, पण तुम्ही सांगा काय आहे. 74 उत्तर बरोबर आहे. कोण सांगणार? टाईप करतायत, करा करा. शिवराज. हा सांगा सांगा, मशिरा सगळं कोणी सांगा, एक जणांना टाका चॅट बॉक्स मध्ये. मी कोणाचं माईक ऑन नाही केलेलं, मी फक्त जस्ट म्हणलं शिवराज सांगा असं. चॅट बॉक्स मध्ये टाका. हॅलो. हा मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. यस यस यस, म्हणून एक कमी केलं 75 मधून 74 उत्तर आलं आपलं. बरोबर आहे. चला पुढचं. दोन परस्पर लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोण असतो? बताओ जल्दी जल्दी, कम ऑन, हरी अप, सांगा लवकर. लंब रेषा दोन, एक रेषा अशी सरळ आणि एक रेषा अशी सरळ, हा कोण होतो इथं? तो म्हणजे काटकोन. पुढं. या संख्या क्रमाने उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिली आणि तिसरीची बेरीज किती करा. उतरत्या क्रमाने लिहिताना पहिली आणि तिसरीची बेरीज करायची. करा आता. उद्याचा पेपर छान सोडवायचा, घाबरायचं नाही. पेपर सोडवताना अगदी व्यवस्थित सगळे गोल करायचे, सगळे प्रश्न गोल करायचे, एकही सोडायचा नाही. नाही आला तरी एखादा अंदाजे गोल करायचा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते. सोबत जाताना पाणी बॉटल, 2 पेन एकाच रंगाचे चलणारे चांगले घेऊन जायचे. हॉल तिकीट न्यायला विसरायचं नाही, हॉल तिकीट न्यायचं. घड्याळ न्यायची सोबत हातामध्ये. कारण परीक्षेमध्ये वेळ किती झाला हे तुम्हाला समजलं पाहिजे पेपर सोडवताना. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सोबत न्यायच्यात. सांगा उत्तर सांगा. उत्तर त्या क्रमाने लिहायचे. सगळ्यात आधी मोठी संख्या लिहू आपण. तर 39, 200 आणि 39 ही आहे सगळ्यात मोठी. 2 नंबरला ही, 3 नंबरला ही, 4 नंबरला ही. बरोबर आहे का माझं? तर ही मोठी आहे, हिच्यात जास्त अंक दिसायलेत.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. चुकलं की बघा, असं चुकत असते. असं चुकलं नाही पाहिजे. हा, ही सगळ्यात मोठी आहे का नाही? 5 अंकाची आहे, ही सगळ्यात मोठी. त्याच्यानंतर 2 नंबरला मग ही, 3 नंबरला ही, आणि 4 नंबरला ही. आता काय म्हटलंय त्यांनी? पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची पहिली संख्या ही 2, 2, 9, 9, 9, 7. आणि पहिली आणि तिसरी ही 3, 9, 0, 9, 6. बेरीज करा. हा. 9 आणि 6, 7 आणि 9, 7 आणि 6, 13. 13 चे 3 हात चाला 1. 9 आणि 1 10, 9 हात चाला 1. 9 आणि 1 10 0 हात चाला 1. 9 आणि 1 10 हात चाला 1. 3 आणि 3 6 2. 26, 90, 93. 1 नंबरचा ऑप्शन 35. हम्म. चला पुढचा प्रश्न घ्या. 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज 5 फेऱ्या मारते एका आठवड्यात. ती किती किमी चालते? 88 मीटर परिघ दिलंय, सांगा. बघा, 88 मीटर परिघ आहे. परिघ म्हणजे हे गोल, हे पूर्ण अंतर किती आहे? 88 आहे. 5 फेऱ्या, रोज 5 फेऱ्या मारते. मग 88 × 5, 45, 0 40 4, 45 आणि 4 44, 440 गुणिले एक आठवडा 7 दिवस. 7 0 0 7 चौक 28, 8 हात 2, 7 चौक 28 आणि 2 30. 30.8. काही चुकलं? 3.08. 3.08. 3 नंबरच 36चा 3 नंबर ऑप्शन. समजलंय का? मी तुमचं माईक ऑन करतो, समजले की नाही सांगा एकदा मला. हो सर. हो हो सर. नाईस, छान. हो सर. चला पुढचा पुढचा प्रश्न करा. चला. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी? प्रश्न बघा कसा दिलाय, तर थोडा फिरून टाकलाय. राजनंदिनी सांगतोय बेटा, बघ लक्ष दे माझ्याकडं. एक सर्कल आहे इथं, सांगतो मी. या सर्कल मध्ये त्याचं अंतर आहे 88 मीटर.
बघा हे राजनंदिनी, हे बघ बेटा 88 आणि हे, तर या 88 ला मी 5 न गुणणार, कारण 5 फेऱ्या मारते, एका फेरीत 88, मग 5 फेऱ्यामध्ये गुणाकार केला, 5×8 = 40, 0 हात 40 4, 40 आणि 4 44, आणि हे पुन्हा 7 दिवस, म्हणून याला 7 न गुणायचं. आलेलं उत्तर हे आहे आपलं. 37 आलं का तुमचं सगळ्यांचं? बघा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. 5 अंकी म्हटलं तर 1 2 3 4 5, मोठ्यात मोठी 2 अंकी यांची बेरीज केली, 9 9 18 8 हात चाला 1, 9 1 10, 9 19 हात चाला 1, 9 1 10 0 हात चाला 1, 9 1 10 0 हात चाला 1, 9 1 10, आणि याच्यामध्ये यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा, 3 अंकी लहानात लहान, 1 0 0, कितीने मोठे, वजाबाकी करा. 8तून 0 गेले 8, 9तून 0 गेले 9, इथं 10चे केले 9, इथं 9, इथं 10, 10तून 9 गेला, 10तून 1 गेला 9, 9 9, 4 टाइम 9 8, 2 नंबरचा ऑप्शन 37. यस, करेक्ट. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा आणि सोडवा. प्रदीपने 22,500 रुपयाला घेतलेला मोबाईल 19,870 रुपयाला विकला, त्याला किती तोटा झाला? चला सगळ्यांनी करा पटापट, तुमचं उत्तर बघतोय मी, लवकर लवकर करा, प्रत्येकाचं उत्तर बघतोय मी, करा लवकर लवकर, चला कम ऑन. दोन 2,830 म्हणतोय कोणी, 2,630. काय म्हटले प्रश्नामध्ये? 22,500ला, 22 म्हणजे 22,500, आणि 19,870, 19,870, 5 चे केले 4, 9, 9 नको 10च करू डायरेक्ट, 0, 10तून 7 गेले 3, 1, 14तून 8 गेले 6, 2चा 1, 11तून 9 गेले 2, 2,630. 3 नंबरचा ऑप्शन 38 बरोबर आहे. चला 3 नंबर बरोबर. आता इथं बघा काय केलं ते यांनी, सोपा प्रश्न आहे हा, फक्त मोठा दिलाय असा, करा लवकर लवकर, करा सगळ्यांनी. मोठा प्रश्न दिला म्हणून काही फरक पडत नाही, आपल्याला येतो तो. यस, काहीच नाही, छेद नेहमी समान असतो, सारखा असला की. छेद 3 ला 3, 4 1 4 4 2 8 4 1 12 4 16 4 25 4 सक 24, 24/3. आता हे नाही दिलं, मग विचार करत बसला तुम्ही, अरे बाप रे, आता कैसे करेंगे हम, ये तो दिया नहीं है, तो दिया नहीं है, तो क्या कीजिए आप, उसको डिवाइड कर दीजिए, भाग दिया, 3 1 3, 3 8 24, ऑप्शन नंबर 4. समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना? बघा माईक ऑन केलं मी तुमचं, एकदा बोला माझ्याशी. हो सर. सर. सोपं आहे ना? हो सर. हो सर. यस. हो सर. पुढचा प्रश्न करूयात. हा पुढचा प्रश्न बघा, स्वरदाने दशादशे 8 दराने एका बँकेत 25,000 रुपये 6 वर्षासाठी ठेवले, तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल? सांगा बरं. 12,000. 12,000. हम्म, 12,000. सर मग 12,000. गुणिले द गुणिले क भागिले 100 करतो मी. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता 25 8 किती होतं? 2,000, आणि 2,000 गुणिले 6 बरोबर 12,000. तुमचं उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न.
करा सर्वांनी पुढचा प्रश्न. हा प्रश्न करा. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती? चढत्या क्रमाने म्हटलं तर हे 1 नंबरला येईल, हे 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, 4 नंबरला. पहिली आणि तिसरी. पहिली आहे 2/9 आणि तिसरी आहे 7/9. आणि मग पुन्हा तसंच झालं 9/9 आणि दोघांना कट केलं, उत्तर आलं 1 नंबर. 41चं 1 नंबर उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. 1 नंबर. यस. चला पुढचं करा बरं हे. हा बघा काय म्हटलंय. 70,07,000 ही संख्या लिहिताने ईश्वरीने दोन्ही 7 मध्ये हे कोण लिहितंय बरं स्क्रीनवर? हा आता शेवटचा दिवस आहे बरं. आता असं मला आवडणार आहे का हे? तुम्ही आतापर्यंत काही नाही केलं, आता का असं करतायत? प्लीज कृपया लिहू नका. हम्म. 7च्या मध्ये 1 शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? 70,07,000. हे बघा 70,00,000 म्हणजे किती शून्य द्यावे लागतील त्याला? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आणि आता दशलक्ष झालं. ही झाली किंमत. तिने काय केलं? दोन्ही 7च्या मध्ये 1 शून्य कमी केलं. म्हणजे हे 7 इथं 1 2 3 4 इथं 5 तिथं आपण 4 शून्य लिहिले. वजाबाकी करा, फरक किती होतो ते फरक काढायचा आपल्याला. 7तून 7 गेला 0 आणि मग 7चे आपण 6 करू. आणि शून्यातून 0 गेला 0 0 0 0 10. 10तून 7 गेले 3 6. तिने लिहिलेली संख्या 4 नंबर. 42चं 4 नंबर. पर्याय क्रमांक 1. काय येईल आपलं उत्तर? बघा काय म्हटलंय. नीट असा प्रश्न जरा तुम्हाला कन्फ्युज करू शकतो. 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मधील 1 शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कमी आहे का जास्त आहे? तर तिने लिहिलेली संख्या कमी आहे. कितीनं कमी आहे? तर एवढी कमी आहे. 4 नंबरचं उत्तर. तुमचं काय आलं सगळ्यांचं? 4 नंबर. यस, 4 नंबर बरोबर आहे. हा प्रश्न समजलाय का? असा प्रश्न येतो आणि तुम्हाला कन्फ्युज करतो. मला एकदा सांगा तुम्ही. तुम्हाला मी अनम्यूट केलंय. समजलं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? हो सर. हो सर. सर चला हा पुढचा करा बरं. हा 43वा. सर मला समजलंय पण मी आता जॉईन झाले.
मला तुला रेकॉर्डिंग पाठवता का? येस येस ग्रुपवर टाकतो मी रेकॉर्डिंग, मग ज्यांचे राहिले ना, जे उशीर आले त्यांनी बघून घ्या बाकीचे राहिलेले प्रश्न. ओके सर. येस. हा करा. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मी तुम्हाला एक खूप छान शिकवलं होतं हा प्रश्न. असं तुम्ही बघितलं की तुम्हाला समजणार त्याचं उत्तर काय द्यायचं तर. हा, एक नंबरचं बरोबर आहे. कारण तो सगळेच 10 पैकी 8 भाग आहेत ना, हे बाकी सगळे खूप मोठे आहेत. पुढचा प्रश्न बघा. एक्स वाय झेड च्या ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक येतील? ठेवून बघा आणि उत्तर सोडवा. करा. दोन मिनिटं राहिलेत. ही क्लास संपला की लगेच दुसरी लिंक टाकतो हा. मग आपण तो एक करूया आणखी. बघा, हे ठेवून बघू आपण. पर्याय क्रमांक 4, 4 8 8 झेड म्हणजे 0. पुन्हा 4 0 0 8. बेरीज आहे. 0 आणि 8 8, 0 आणि 8 8, 0 आणि 8 8, 0 आणि 8 8. हे बघा वाय वाय. समजलं? असं ठेवून बघायचं असतं, ते प्रश्न सोडवायचा ठेवून बघून. हा पुढचा प्रश्न बघा. 45वा. 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत, तर यावर नफा किंवा तोटा किती? 3280 खरेदी किंमत आणि 3470 विक्री किंमत, नफा किंवा तोटा किती? किती गेले? 3 3 2 गेले 1 0. 190 रुपये नफा. स्कॉलरशिप नव्हते. पुढचा प्रश्न करा सगळ्यांनी.